नमस्कार, माझं नाव डॉक्टर मंगेश शुक्ल. मी गॅस्ट्रोएंट्रॉलॉजिस्ट आहे फ्लोरिडामध्ये, मेलबर्न जागी, ओरलँडो जवळ. आणि मी गेले 28 वर्ष GI ची प्रॅक्टिस करतोय, गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी या विषयाची. तर आज आपण 3 टॉपिक्स डिस्कस करणार आहे. त्याबद्दल मी आता तुम्हाला स्लाइड टर्न ऑन द स्लाइड्स. 3 टॉपिक्स म्हणजे फॅटी लिव्हर, ज्याला आजकाल मॅश असं नाव दिलंय, दुसरा आहे हार्टबर्न आणि तिसरा आहे इरिटेबल बावल सिंड्रोम. याबद्दल आपण बोलणार आहे. वेळ जास्त फॅटी लिव्हरला देणार आहे, कारण तो इमर्जिंग डिझीज आहे आणि आपल्या भारतीय लोकांमध्ये अतिशय कॉमन झालेला आहे. आय होप यू कॅन हिअर मी ओके, प्रसाद? येस येस. आणि डॉक्टर, Okay. बिफोर यू कंटिन्यू एकच सेकंड घ्या, मला एक 2 सेकंद लागतील. तर धन्यवाद मंडळी. सगळ्यांचं आरोग्य संपदाच्या शेवटच्या सदरात स्वागत करतो मी. आज आषाढी एकादशी आहे. तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तसंच बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे हा आरोग्य संपदा हा अत्यंत यशस्वी कार्यक्रम गेले काही आठवडे चालू होता. पुढच्या आठवड्यात 2 आठवड्यात नवीन अधिवेशन आहे, नवीन अध्यक्ष आपल्याला मिळणार आहेत. तर मी त्यांना विनंती करेन, नवीन अध्यक्षांना, की हा उपक्रम चालू ठेवा. अनेक आपण डॉक्टर्स जे अमेरिकेत आणि कॅनडात आहेत त्यांना बोलवून विविध विषयांवर माहिती देऊ शकतो, माहिती मिळवू शकतात लोक. तर परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन. स्पेशल थँक्स गौरव पटवर्धन, आमच्या BMMचे EC कमिटी मेंबर. त्यांनी या सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी घेतली, सगळे फ्लायर्स बनवले, वेळोवेळी सगळ्यांना आम्हाला आठवणीने रिमाइंडर्स पाठवले. सो गौरव, थँक्यू सो मच. आणि आपण आता परत आपल्या सेशनकडे जाऊया. मी माफी मागतो की आजचा सेशन जरा उशिराने सुरू होत आहे, पण आपल्याकडे डॉक्टर मंगेश शुक्ला आहेत आणि ते आता ह्या आजच्या गॅस्ट्रोएंट्रॉलॉजीच्या टॉपिकवर बोलणार आहेत. सो धन्यवाद डॉक्टर, आल्याबद्दल, वेळात वेळ काढून. आणि आता आम्ही ऐकायला उत्सुक आहोत. थँक्यू. नमस्कार मंडळी. आजचे 3 टॉपिक आहेत ज्याबद्दल आपण बोलतोय. पहिला आहे फॅटी लिव्हर, ज्याला आजकाल मॅश असं म्हणतात, अतिशय कॉमन, 40% भारतीय लोकांना होतो. दुसरा आहे हार्टबर्न, ज्याला गॅस्ट्रोइसॉफेजियल रिफ्लक्स डिसीज म्हणतात, जेव्हा तो सिरियस होतो. आणि तिसरा आहे इरिटेबल बावल सिंड्रोम, ऑल्सो कॉल्ड स्पॅस्टिक कोलन, आतड्यांचं पिरगळून दुखणे, हा रोग. तर याच्यात फॅटी लिव्हरवर जास्त एम्फसाइज करणार आहे, कारण तो अतिशय कॉमन आहे. तर फॅटी लिव्हर इज ऑल्सो कॉल्ड मेटाबॉलिक डिस्फंक्शन असोसिएटेड स्टिएटोहेपेटायटिस, क्वाइट अ टंग ट्विस्टर, बट इट शॉर्ट फॉर्म मॅश. त्यात काय आहे की ज्यांना ओबिसिटी आहे, डायबिटीस आहे, हाय कोलेस्ट्रॉल आहे, त्या लोकांमध्ये फॅट हळूहळू लिव्हरला अटॅक करू लागते. प्रत्येक लिव्हर सेलमध्ये असे फॅटचे गोळेच्या गोळे दिसू लागतात, असे बबल सारखे. आणि त्यांनी ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होऊन लिव्हरचे सेल्स डिस्ट्रॉय होतात आणि हळूहळू पूर्ण लिव्हर डिस्ट्रॉय होऊन सिरोसिस नावाचा रोग होतो, जो नॉर्मली आपण दारुड्या किंवा हेपेटायटिस B, हेपेटायटिस Cच्या पेशंट्समध्ये बघायचो पूर्वी. पण आता हळूहळू भारतभर हा रोग खूप वाढला आहे आणि 40% भारतीय पॉप्युलेशनला फॅटी लिव्हर आहे. आणि अमेरिकेतल्या कॉकेशियन पॉप्युलेशनमध्ये 30% लोकांना. सो अगेन अ व्हेरी व्हेरी कॉमन एंटिटी, completely silent killer. So what is the main reason behind this epidemic? It is mainly a sedentary lifestyle, obesity, and a more westernized diet, जे की आपण आपल्या भारतीय लोकांमध्ये भारतात सुद्धा बघतो आणि इथे तर बघतोच. नॉर्मली फॅटी लिव्हर हा रोग साधारण 40शीत सुरू होतो आणि ग्रॅज्युअली वाढत 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 त्याचं सिरोसिस मध्ये रूपांतर व्हायला 20-1 वर्ष लागतात. आपल्या साऊथ एशियन म्हणा, भारतीय लोकांमध्ये म्हणा. Take care and listen. Can you hear me? Yeah. So the disease is very prevalent amongst the Indian population due to genetic factors. That insulin resistance, some main factor आहे. आपल्या भारतीय लोकांमध्ये जगातला डायबिटीसचा हायएस्ट रेट. डॉक्टर, एकच सेकंड. जी लोक आता ऐकतायत त्यांनी प्लीज म्यूट करा, म्हणजे मग तुमचं संभाषण इकडे ऐकू येणार नाही. मी अनम्यूटच केलंय सगळ्यांना आता. सो ओके डॉक्टर मंगेश. येस. Can you still hear me? सगळ्यांना अनम्यूट केल्यावरही? येस. Okay. So again, this disease is common amongst Indians, mainly due to insulin resistance, जो की जेनेटिकली आपल्याला एक श्राप आहे. आणि त्यामुळे आपल्या भारतामध्ये आणि भारतीय लोकांमध्ये, डायस्पोरामध्ये सुद्धा डायबिटीसचं प्रमाण अतिशय जास्त आहे. ॲब्डॉमिनल ओबिसिटी, आपल्याकडे 25 वर्षाच्या मुलांना सुद्धा पोट सुटलेलं असते, तेच कॉकेशियन लोकांमध्ये नसते. तर दिस इज पार्टली जेनेटिक, पार्टली इट इज आवर कार्बोहायड्रेट फोकस्ड डाएट. तर फॅटी लिव्हर, ॲब्डॉमिनल ओबिसिटी, डायबिटीस, हायपरटेन्शन आणि हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांमध्ये जास्त करून दिसते. फॅटी लिव्हर हॅज मोर टू डू विथ शुगर
दॅन फॅट इंटेक. जास्त साखर आणि सिम्पल कार्बोहायड्रेट्स, मैदा टाईप घेतले, पांढरा राईस, व्हाईट राईस, त्यांनी फॅटी लिव्हर व्हायची शक्यता बरीच हाय असते ॲज कम्पेअर्ड टू जस्ट फॅट. बट ओव्हरऑल इट इज ए कंपोनेंट ऑफ ओबिसिटी अँड मेटाबॉलिक सिंड्रोम. त्याची काय सिम्पटम्स आहे? देर आर नो सिम्पटम्स. मोस्ट पीपल हॅव झिरो कंप्लेंट्स. त्यांना हळूहळू आतून लिव्हर पोखरलं जाते, डॅमेज होते, पण त्यांना कळत नसते. कधी कधी क्वचित काही पेशंट्सला राईट अप्पर क्वाड्रंट म्हणजे पोटाच्या बरगड्यांजवळ राईट साईडला दुखते, पण ते अतिशय सूक्ष्म असं एक लाईक पेन असते आणि लोक इग्नोर करतात. मग कसा डिटेक्ट होतो? मेजॉरिटीचे लिव्हर एन्झाईम्स, लिव्हरच्या ब्लड टेस्ट वाढलेल्या असतात किंवा कॅट स्कॅन किंवा अल्ट्रासाऊंड इतर कारणाकरता केल्यावर त्यात दिसून येतो. तर फॅटी लिव्हरमध्ये ग्रॅज्युअली फॅट डिस्ट्रक्शन झाल्यामुळे साधारण ॲव्हरेज 3% लोकांना सिरोसिस होतो जर का साधा बेसिक फॅटी लिव्हर असेल, पण त्यात मॅश नावाचा ॲडव्हान्स डिझीज असेल त्यात 30% लोकांना सिरोसिस होतो. आणि एकदा सिरोसिस झालं की त्याला ट्रीटमेंट नसते. लिव्हर ट्रान्सप्लांट इज द ओनली ट्रीटमेंट, विच इज व्हेरी हार्ड टू गेट, बिग वेटिंग लिस्ट अँड एव्हरीथिंग. तर का होते हे सगळं? तर लिव्हर सेल्समध्ये ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होतो. जे फॅट ठेवलेलं असतं लिव्हरमध्ये स्टोअर केलेलं असते ते ऑक्सिडाईज होते नॉर्मल ब्लड फ्लोमुळे, आणि त्यातनं असे फायब्रोसिस किंवा स्कार टिश्यू होणारे केमिकल्स तयार होतात अँड दॅट डिस्ट्रॉयज द लिव्हर. तर आता फॅटी लिव्हरला कसं डायग्नोज करायचं? रुटीन ब्लड टेस्टमध्ये दिसून येतो. अब्डामल अल्ट्रासाऊंड स्क्रीनिंग करता आम्ही वापरतो, त्याच विशिष्ट असं अपिअरन्स असते. आणि कन्फर्म करायचं असेल तर एक ब्लड टेस्ट आहे फायब्रोश्युअर नावाची, वी कॅन डू दॅट. आणि अगदीच डेफिनेट तुम्हाला डायग्नोसिस हवा असेल 90% 100% ॲक्युरेट, त्याला 2 टाईपच्या टेस्ट आहे. एक फायब्रो स्कॅन नावाचा अल्ट्रासाऊंड बेस्ड स्कॅन आहे आणि दुसरा MRI बेस्ड MR इलास्टोग्राफी नावाचा प्रकार आहे. सो दोज कॅन बी डन. तर हाऊ टू ट्रीट फॅटी लिव्हर डिझीज? यू हॅव टू लूज वेट स्लोली, कट बॅक ऑन शुगर अँड कार्बोहायड्रेट्स. फ्रूट ज्यूसमध्ये अतिशय जास्तीची कॉन्सन्ट्रेटेड साखर असते, एस्पेशली त्यातल्या साखरेचं जे प्रमाण इतकं जास्त आहे की ते डायरेक्टली लिव्हर डॅमेजला कॉन्ट्रीब्यूट करते. सो मोस्ट ऑफ अस शुड नॉट बी ड्रिंकिंग फ्रूट ज्यूस. इट इज बेटर टू ईट द रिअल फ्रूट. ज्यांना डायबिटीस आहे त्यांना अग्रेसिव्हली मॅनेज केलं पाहिजे. अल्कोहोल अँड फॅटी लिव्हर डोंट मिक्स वेल, त्यांनी डेफिनेटली खूप लिव्हर डॅमेज होऊ शकतो. सो मोस्ट ऑफ अस शुड नॉट बी ड्रिंकिंग एनी अल्कोहोल, अँड इफ यू डू यू शुड कन्फाईन युअर सेल्फ टू 1 ड्रिंक ए डे मॅक्स. पण ते सुद्धा मी रेकमेंड करीन बंद करा. आणि मग जास्त ॲडव्हान्स ड्रग्स आपण डिस्कस करणार आहे. GLP-1 ड्रग्स आजकाल अतिशय पॉप्युलर आहे. अँड देयर इज अ ब्रँड न्यू ड्रग कॉल्ड रेझडिफ्रा, REZDIFFRA. So initially you have to do some testing to make sure that the patient does not have any hepatitis B, hepatitis C, etc. And then gradually try to lose weight, exercise, low carb diet वगैरे वगैरे. त्यांनी फायदा नाही झाला आणि जर का पुरेसं स्कार टिश्यू असेल लिव्हरमध्ये, तर नावडेज वी यूज GLP-1 ग्लुकागॉन लाईक पेप्टाइड 1 ड्रग्स. त्यांनी 2 इफेक्ट्स येतात. एक तर स्टमकचे एम्प्टिंग स्लो होते, त्यामुळे आपल्याला भूक नाही लागत, म्हणजे भूक कमी होते. सो युअर ॲपिटाईट इज रिड्युस्ड ड्रमॅटिकली. आणि ब्रेनमध्ये सिग्नल्स पाठवतो GLP-1, ज्यामुळे की आपल्याला थोडंसं जरी पोटात काही टाकलं की फुल वाटते. त्यामुळे इन्क्रीज इन्सुलिन प्रोडक्शन होऊन काही डायबिटीस असेल तर पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो. ॲपिटाईट कमी होते. वेट लॉस इज प्रिटी सिग्निफिकंट. त्याचे 2 प्रकार, अँड आय एम शुअर यू हॅव सीन ऑल द कमर्शियल्स. एक आहे ओझेम्पिक, विच इज कॉल्ड सेमाग्लुटाइड. द सेमाग्लुटाइड इज एन ओल्डर ड्रग. द न्यू अँड बेस्ट ड्रग नाव इज Mounjaro, also called Zepbound, and that's a generic formula, tirzepatide. Tirzepatide is very, very effective. You can lose 25% of your body weight in the span of 1 year. And what are the benefits? The GLP-1 drugs मुळे डायबिटीज पूर्ण रिव्हर्स होऊ शकतो, हार्ट डिझीजची रिस्क कमी होते, ब्लड प्रेशर नॉर्मलाइज होते, स्लीप ॲपनिया असेल तर तो जातो, आणि मुख्य म्हणजे फॅटी लिव्हर ज्यांना आहे त्यांचं फॅटी लिव्हर जाते. तर हे काही ड्रग्स इतके बिनाईन किंवा इनॉक्वस नाही आहे. यांनी बऱ्याच लोकांना उलट्या होतात, कायम नॉशिया असतो काही लोकांना, गॅस्ट्रोपरिसिस नावाचा सिरियस रोग होतो, पोट पॅरलाइज होऊ शकते, पॅनक्रियाजला इन्फ्लमेशन होऊ शकते,
आणि अगदी रेअर केसमध्ये थायरॉइड कॅन्सर होऊ शकतं. पण रिस्क आणि बेनिफिट रेशो कॅल्क्युलेट करता जे बऱ्यापैकी ओबीस आहे, ज्यांना बऱ्यापैकी लिव्हर डॅमेज किंवा डायबिटीसची प्रॉब्लेम आहे, त्यांना हे ड्रग्स वर्थ द रिस्क आहे. दे शुड बी प्रिस्क्राईब मोर फ्रिक्वेंटली. त्यांची किंमत बऱ्यापैकी आहे. कॅश बेसिसवर $6,000 पर इयर मध्येही मिळतात. बट इन्शुरन्स विल पे इफ युअर डायबेटिक टिपिकली. आणि केवळ फॅटी लिव्हरला रिव्हर्स करणारं असं स्पेसिफिक ड्रग नवीन निघालंय, Rezdiffra, Rezdiffra. It is $48,000 per year, so very expensive, but it is covered by insurance in many cases. To summarize, fatty liver is very common. Up to 40% of Indians and Indian Americans and 30% of Caucasians. It can cause silent damage to the liver, and you may wake up one day with full-blown cirrhosis of the liver. सो मधून मधून ब्लड टेस्ट मध्ये लिव्हरच्या टेस्ट करणे आणि एखादा अल्ट्रासाऊंड करणे ही बेसिक स्क्रीनिंग स्ट्रॅटेजी आपण सगळ्यांनी अवलंबली पाहिजे. आता आपण नवीन टॉपिक कडे जातोय, ऍसिड रिफ्लक्स म्हणजे हार्टबर्नचा थोडा ऍडव्हान्स प्रकार. सो नॉर्मली ऍसिड रिफ्लक्स सगळ्यांनाच होतं, आठवड्यातनं 1-2दा छातीत जळजळ, ढेकरा येणे हे नॉर्मल आहे. बट इफ यू गेट बर्निंग इन द इसॉफेगस, इन द मिड चेस्ट, more than twice a day, it is called GERD, gastroesophageal reflux disease. So this is a disease that affects 10% of the US population. आपल्या भारतीय लोकांमध्ये त्या मानाने कमी असला तरी बऱ्यापैकी कॉमन झाला आजकाल, अगेन ड्यू टू ओबिसिटी. तर हार्टचा जो चेस्ट पेनचा सिम्पटम आणि ऍसिडिटीचे चेस्ट पेनचे सिम्पटम हे बऱ्यापैकी ओव्हरलॅपिंग असतात. So you have to make sure you don't have any heart disease before you start blaming all your chest discomfort on heartburn. तर गॅस्ट्रोइसॉफेजियल रिफ्लक्स डिसीज मध्ये इसॉफेगसच्या खाली एक छोटासा वॉल्व असतो, तो लूज झालेला असतो आणि त्यामुळे पोटातलं ऍसिड हळूहळू वर येते. एस्पेशली मोठं जेवण केलं, जास्तीचं फॅटी फूड खाल्लं की हे जास्त होते. त्यामुळे छातीत जळजळ होते. इसॉफेगसला ऍसिडमुळे डॅमेज होऊन इसॉफेगसचा टिश्यू लाल लाल होतो, त्यात अल्सर सुद्धा होऊ शकतात. याच्या मागे सुद्धा ओबिसिटी हे मुख्य कारण आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांना जेनेटिकलीच वीक लोअर इसॉफेजियल स्फिंक्टर, तो वॉल्व लूज आहे, त्यांना हे जास्त होते. काही औषधांमुळे पण तो वॉल्व लूज होतो, उदाहरणार्थ ॲम्लोडिपिन, ब्लड प्रेशरचं औषध. आणि जे लोक स्मोक करतात त्यांना ऍसिड रिफ्लक्सचा त्रास जास्त होतो. तर याचे मेन सिम्पटम्स म्हणजे जरी छातीतली जळजळ, हार्टबर्न असले तरी इतर गोष्टी पण होऊ शकतात. काही लोकांना क्रॉनिक ड्राय कॉफ असतो, खोकला आहे पण म्युकस येत नाही. काही लोकांना आस्थमा सुरू होतो, व्हीजिंग होते, गिळायला त्रास होतो, दात सुद्धा यांनी सडू शकतात वगैरे वगैरे. सो इट इज ए पोटेन्शियली सिरियस डिसीज दॅट अफेक्ट्स 10% ऑफ द US पॉप्युलेशन. आणि याकरता आपण काय टेस्टा करू शकतो? एक सिंपल टेस्ट म्हणजे बेरियम नावाचं लिक्विड वापरून, कॉन्ट्रास्ट वापरून अपर GI सिरीज नावाचा एक्सरे करता येतो. मोर ॲडव्हान्स टेस्टिंग इन्क्लूड्स अप्पर एंडोस्कोपी किंवा इसॉफेगो गॅस्ट्रोड्युडिनॉस्कोपी EGD. एक pH मॉनिटर करायची पण यंत्रणा आहे आपल्याकडे वगैरे. तर या सगळ्या टेस्ट तुमच्या गॅस्ट्रोएंट्रॉलॉजिस्टकडे अवेलेबल असतात. सो हाऊ मच टू डू, व्हॉट टू डू? तर ज्यांना हार्टबर्न आठवड्यातनं 1-2दा होतो त्यांनी इग्नोर केलं तरी चालेल. त्यावेळेला सिंपल अँटासिड्स घेऊन बघायचे, थोडं वजन कमी करायचं. पण जर का चेस्ट पेन सारखं होत असेल, जळजळ रोजच होत असेल किंवा आठवड्यातनं 3-4दा होत असेल, तर मग गॅस्ट्रोएंट्रॉलॉजिस्टकडे जाऊन एंडोस्कोपी करणं आवश्यक आहे. कारण या गड असलेल्या पेशंट्स पैकी 10% लोकांना तरी बॅरेट्स एसॉफेगस नावाचा एक प्री कॅन्सरस रोग होऊ शकतो. इट इज ए लॉंग टर्म डॅमेज ड्यू टू हार्टबर्न. अँड हाऊ डू यू मॅनेज क्रॉनिक हार्टबर्न? त्याकरता वजन कमी करणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. जरी 10 पाऊंड जरी वजन कमी केलं, बऱ्याच लोकांचं हार्टबर्न जातो. दुसरं आहे, यू हॅव टू एलिव्हेट द हेड ऑफ द बेड 6 इंचेस. म्हणजे पलंगाच्या हेड एंडला फुटबोर्ड हेडबोर्डच्या खाली, पायांच्या खाली समजा 6 इंचाचे पुस्तकं किंवा एखादी वुडन ब्लॉक वगैरे ठेवले आणि पूर्ण पलंगाला स्लोप दिला तर त्यांनी प्रचंड फायदा होतो. बाकी प्रिकॉशन्स मध्ये जेवल्यावर 2 ते 3 तास पडायचं नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. डाएटमध्ये सोडा पॉप, कोका कोला, स्प्राईट, कुठलाही सोडा, कॉफी
फ्रूट ज्यूस, पर्टिक्युलरली ऑरेंज ज्यूस, चॉकलेट आणि अल्कोहोल हे बंद केले पाहिजे. क्विटिंग स्मोकिंग इज क्रिटिकल. आणि स्पायसी फूड ॲज सच इज ओके, म्हणजे आपण तिखट खातो त्यांनी होऊ शकतो हार्टबर्न, पण इट इज मेनली द टोमॅटो बेस्ड सॉस दॅट अकॉम्पनीज सम ऑफ आवर स्पायसी फूड लाईक मटर पनीर वगैरे. आणि जे लोक खूप टाईट कपडे घालतात त्यांना रिफ्लक्सचा त्रास वाढतो, तर थोडं ॲबडोमेनला लूज फिटिंग कपडे घालणं आवश्यक आहे. तर मेडिकल ट्रीटमेंट काय आहे, तर सगळ्यात सोपं म्हणजे मायलांटा, टम्स, मेलॉक्स नावाचे जे बेसिक अँटॅसिड आहे त्यांनी सुद्धा काही लोकांना रिलीफ मिळतो आणि ते पुरेसे आहे बऱ्याच लोकांसाठी. नेक्स्ट सेकंड स्टेप अप इज H2 ब्लॉकर एजंट, म्हणजे पेप्सिड किंवा टायगामेडचं नाव ऐकलं असेल. ते 5-6 तास काम करतात. दे आर ऑल्सो इनफ फॉर मेनी पीपल, पण ते रोजच्या रोज घेतले तर त्याचा इफेक्ट जातो. The next layer is a much stronger category of drugs called proton pump inhibitors, जे गेले 20-25 वर्ष अतिशय पॉप्युलर झाले आहेत आणि ओव्हर द काउंटर पण आता आहेत. प्रायलोसेक, नेक्सियम वगैरे वगैरे. तर ते ड्रग्स अतिशय इफेक्टिव्ह असल्यामुळे ऍसिड मधलं स्टमक मधलं ऍसिड प्रोडक्शन पूर्णपणे बंद करतात. पण त्याचा ड्रॉबॅक काय आहे की पोटात ऍसिड नसलं तर आपलं कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन कमी होऊन ऑस्टिओपोरोसिस नावाचा रोग होऊ शकतो. सो इफ यू आर गोइंग टू यूज नेक्सियम, प्रायलोसेक, प्रोटॉनिक्स एटसेट्रा फॉर अ लॉंग टाइम, यू विल एंड अप गेटिंग सम डिग्री ऑफ ऑस्टिओपोरोसिस. दुसरं काय की या ड्रग्समुळे काही लोकांना इन्फेक्शन व्हायची रिस्क वाढते. तर तुम्ही बाहेर देशी, भारतात, मेक्सिको कुठेही बाहेर जाणार असाल तर शक्यतोवर हे औषधं घेऊ नका, कारण पोटातला ऍसिड 100% गेल्यावर फूडला स्टेरलाइज करायला, डिकॉन्टॅमिनेट करायला ऍसिड नसल्यामुळे गॅस्ट्रोचे रोग, गॅस्ट्रोएंट्रायटिस, ट्रॅव्हलर्स डायरिया व्हायची शक्यता वाढते. बाकी ज्यांना साध्या ऍसिड ब्लॉकर्सनी रिलीफ मिळत नाही, नेक्सियम किंवा प्रायलोसेकनी पण काही फायदा होत नाही, त्यांच्याकरता एक सर्जिकल प्रोसिजर आहे, त्याला म्हणतात फंडोप्लायकेशन. बट दिस इज रिस्की. इट हॅज अ मॉर्टॅलिटी ऑफ अबाउट 1 in 2000. So I don't normally recommend surgery unless somebody is desperately sick. तर लॉंग टर्म मध्ये जर का तुम्ही ट्रीट नाही केलं रिफ्लक्सला आणि 8-10 वर्ष चालू राहिला, अनट्रीटेड ऍसिड रिफ्लक्समुळे बॅरेट्स एसाफेगस नावाचा एक प्री कॅन्सरस रोग होतो. सो दिस इज अ व्हेरी सिरियस इलनेस बिकॉज इट विल कॉज ॲडिनोकार्सिनोमा ऑफ द एसाफेगस, जो की त्या मानाने सिरियस आहे आणि त्याला ट्रीटमेंट करणं जवळपास अशक्य असते बाय द टाइम यू डायग्नोज द कॅन्सर. So again, get an endoscopy test by your gastro doctor if you have had heartburn for many years. आणि बाकी आपण डिस्कस केल्याप्रमाणे आपण डाएटकडे लक्ष दिलं पाहिजे. कॉफी, सोडा, ऑरेंज ज्यूस हे एलिमिनेट करा. शक्यतोवर तुम्ही जेवल्या झोपू नका. कांदे, टोमॅटो कमी करायचे आणि छोटे छोटे मील्स 3-4दा घेतलेले जास्त चांगले, 2 मोठे मील घेण्यापेक्षा, बिकॉज द बिग मील कॉजेस गॅस्ट्रिक डिस्टेन्शन आणि त्या प्रेशरमुळे ऍसिड वर येते. Again, a serious disease that needs to be addressed if you have frequent heartburn at least 3 times a week. So that concludes acid reflux. आता शेवटचा आपला टॉपिक तसा जरा कन्फ्युजिंग आहे, त्याला म्हणतात इरिटेबल बावल सिंड्रोम. लोकांना हे समजत नाही याचा काय अर्थ आहे. जी जेनेरिक कॉमन मॅनची टर्म आहे त्याला म्हणतात स्पॅस्टिक कोलन. पण हा केवळ कोलनचा रोग नसून स्टमक, स्मॉल बावल, कोलन तिन्ही यांना एफेक्ट करतो. आणि याचं मेन प्रॉब्लेम काय आहे की याच्यात पोट फुगल्यासारखं वाटते, पोटात दुखते, मेनली क्रॅम्पिंग पेन, कॉन्स्टिपेशनही होऊ शकते, डायरियाही होऊ शकतो किंवा दोन्ही आलटून पालटून होतात. आणि काही लोकांना म्युकस पडतं, स्टूलमध्ये त्यांना म्युकस दिसतो. So this is a chronic recurrent problem that occurs begin in your 20s, काही वेळेला टीनेज इयर्स मध्ये सुरू होते and it lasts a lifetime. त्यामुळे याला ट्रीट करणं महत्वाचं आहे आणि ट्रीट करणं जरा कठीण आहे. याच्यात बऱ्याच लोकांना एकदम टेन्शन असलं, स्ट्रेस असला की डायरिया होऊन जातो, पोट दुखू लागते. काही बायकांना स्पेशली पोट फुगल्यासारखं होते, ब्लोटिंगची कायम कंप्लेंट असते आमच्या क्लिनिकमध्ये वगैरे. सो दिस इज इरिटेबल बावल सिंड्रोम. इट इज a disease of the nervous system that controls our gastrointestinal tract.
जसं आपलं ब्रेनमध्ये मिलियन्स ऑफ न्यूरॉन्स असतात, तशी पोटाच्या आसपास म्हणजे ॲब्डोमेन मध्ये पण प्रचंड न्यूरॉन्सचं एक कलेक्शन असते जी त्यांना कंट्रोल करत असते. त्याला म्हणतात एंटेरिक नर्वस सिस्टम. त्या नर्वस सिस्टमची ही इलनेस आहे. Excuse me. Okay, so this can also cause people to get depressed, very anxious. It can be disabling in some people. 70% रोग IBS हा बायकांमध्ये होतो, पुरुषांमध्ये त्या मानाने कमी असतो. 20% अमेरिकन पॉप्युलेशनमध्ये असतो, इंडियात पण असतो पण कमी असतो आपल्या इथे. Again, it has a lot to do with potential stress in one's life. It may be related to genetic factors. In women, it can be due to previous abuse, assault, वगैरे वगैरे. So it is a serious illness that can be really disruptive to people who have it. त्याला ट्रीट करणं सोपं नाही आहे. तर आम्ही आधी डायटरी मॉडिफिकेशन करून बघतो. ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे त्यांना आम्ही फायबर देतो. काही औषधं पण आहेत, ते आपण आता डिस्कस करू. सो अगेन इट इज नॉट ए स्ट्रक्चरल डिफेक्ट. म्हणजे तुमच्या आतड्याला तपासायला गेलं तर पेशंटचं कोलन, स्मॉल बाउल सगळे नॉर्मल दिसते. इट इज मोर ऑफ ए प्रॉब्लेम विथ द मसल्स अँड नर्व्स. सो यू विल नॉट सी एनिथिंग ऑन एंडोस्कोपी. आणि मसल्स अँड नर्व्सला डॅमेज व्हायचं कारण एंटेरिक नर्वस सिस्टमला डॅमेज झालेला असतो. स्ट्रेस जरी माइंडमध्ये असतो, ब्रेनमध्ये असतो, इट इज गोइंग टू अफेक्ट द गट थ्रू द व्हेगस नर्व अँड इट्स ब्रांचेस. व्हेगस नर्व हा ब्रेनहून गटला कनेक्ट करणाऱ्या नर्व बंडल्सला म्हणतात. तर याकरता आपल्याला अँझायटी रिड्यूस करणे, डिप्रेशनला ट्रीट करणे किंवा इव्हन सायकियाट्रिस्टला दाखवणे हा पण एक ऑप्शन आम्ही वापरतो. बरं, सर्वात आधी गोंधळ नको म्हणून इरिटेबल बावल सिंड्रोम आणि इन्फ्लामेटरी बाउल डिसीज दोन वेगवेगळे रोग आहे. इन्फ्लामेटरी बाउल डिसीज म्हणजे क्रोन्स डिसीज आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस, त्यात फरक करणं आवश्यक आहे. म्हणून ज्या पेशंट्सला सिरियस सिम्पटम्स आहे, स्पेशली फ्रिक्वेंट डायरिया, त्या लोकांनी एकदा तरी कोलोनोस्कोपी केली पाहिजे, वारंवार करायची गरज नाही. अल्ट्रासाऊंड, सिटी स्कॅन हे पण आम्ही वापरतो. बऱ्याचशा स्टूल टेस्टनी कळते की कोणाला खरंच इन्फ्लामेशन आहे, क्रोन्स डिसीज आहे. त्यामुळे बेसिक स्टूल टेस्टिंग इज नेसेसरी. मग आपल्याला डिसीज एकदा कन्फर्म करायचं म्हणजे देर इज नो रिअल ब्लड टेस्ट टू कन्फर्म दिस पर्टिक्युलर डिसीज. इट इज अ डायग्नोसिस ऑफ एक्सक्लुजन. You have to make sure that the patient has no serious disease that can be treated with medication, and then you lump them in the category of spastic colon or irritable bowel syndrome. त्याच्याकरता एक स्पेसिफिक क्रायटेरिया पण आहे. इट इज कॉल्ड द रोम क्रायटेरिया. रोम क्रायटेरिया म्हणजे रोममध्ये एक मोठी कॉन्फरन्स झाली होती, तिथे त्यांनी डिसाईड केलंय की ॲब्डॉमिनल पेन दॅट इज रिलेटेड टू डेफिकेशन, परसाकडला जायच्या आधी किंवा होत असताना प्रचंड पोटदुखी होणे, मुरडा येणे, असोसिएटेड विथ ए चेंज इन स्टूल म्हणजे कॉन्स्टिपेशन अँड डायरिया असताना पोटदुखी, अँड असोसिएटेड विथ ए चेंज इन स्टूल अपिअरन्स म्हणजे स्टूल मध्ये खडे असणे, लिक्विड होणे किंवा म्युकस असणे, हे सगळे क्रायटेरिया जर का सॅटिस्फाय झाले आणि महिन्यानुमहिने असे सिम्पटम्स चालू असतील तर इरिटेबल बावल सिंड्रोम इज क्वाईट लाईकली. तर आता काय ट्रीटमेंट आम्ही देतो? फर्स्ट ऑफ ऑल वी रिअश्युअर द पेशंट. पेशंटला आश्वासन द्यावं लागते की हे काही कॅन्सर नाही आहे किंवा जीवघेणा रोग नाही आहे. इट इज मिअरली ए सिम्पटम कॉज बाय स्पॅझम ऑफ द इंटेस्टाइन. तर पहिली गोष्ट पेन मॅनेजमेंट. ज्यांना खूप मुरडा येतो, पोट दुखत राहते, त्यांना अँटी कोलिनर्जिक नावाचे औषध येतात. त्यात बेंटिल नावाचं ब्रँडेड एक ड्रग आहे, जेनेरिक नेम डायसायक्लोमिन, आणि दुसरं लेव्हसिन, LEVSIN, दॅट इज क्वाईट युजफुल. बाकी काही लोकांकरता आम्ही ज्यांना जास्त कॉन्स्टिपेशन आहे त्यांना वेगळे स्पेसिफिक कॉन्स्टिपेशनशी रिलेटेड ड्रग्स देतो. मिरालॅक्स इज मेनली फॉर द कॉन्स्टिपेशन डॉमिनंट इरिटेबल बावल. मिरालॅक्स इज ओव्हर द काउंटर. काही लोकांना मिल्क ऑफ मॅग्नेशिया देतो. आणि या सगळ्यांनी फायदा नाही झाला तर वी विल ट्राय टू यूज सम मोर सिरियस प्रिस्क्रिप्शन ड्रग्स. त्या ड्रग्समध्ये बऱ्यापैकी कॉस्ट असते, सो वी हॅव टू बी केअरफुल हू वी गिव्ह इट टू. बट दोज मे बी लिन्झेस, ज्याची टीव्हीवर ऍड असते, and Amitiza, you may have heard of these.
सो दीज आर क्वाईट युजफुल फॉर पीपल हू आर ऑन द कॉन्स्टिपेशन साईड. ज्यांना फ्रिक्वेंट डायरिया आहे तर डायरियाला सॉलिडिफाय करायला काही वेळेला फायबरचा फायदा असतो. आपला इसबगोल वगैरे पण आम्ही वापरतो, किंवा नुसते मेटाम्युसिल टाईप अमेरिकन त्याचं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते पण चालते. इमोडियम एडी किंवा लोपेरामाइड आम्ही ज्याला केमिकली म्हणतो, दॅट इज क्वाईट हेल्पफुल and it is not particularly risky to take 2 or 3 tablets of loperamide when you're having diarrhea. फायबर म्हणून आम्ही ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे त्यांना जास्त एम्फसिस करतो, आणि दे शुड बी इटिंग हाय फायबर फूड्स लाईक फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स तर आहेत, पण ओटमील विदाउट द शुगर इन इट, जे क्वेकरचे पाकिट आहे ते नाही, स्टील कट ओट्स किंवा नुसतेच ओट्स विदाउट द शुगर, दे आर हायली युजफुल. And as I said, foods containing fiber, there's a long list, पण आपले बीन्स वगैरे त्यांनी पण फायदा होतो. आणि ज्या लोकांना फायबर आणि या सगळ्या औषधांचा फायदा नाही होत त्यांना सायकॉलॉजिस्टकडे काउन्सिलिंग करता पाठवता येते, सायकियाट्रिस्टकडे पण पाठवता येते, किंवा अँटी डिप्रेशन ड्रग्स वापरतो. प्रोझॅकचं आपण नाव ऐकलंय, त्या सगळ्या ड्रग्सला म्हणतात SSRI, सेरोटोनिक रिअपटेक इन्हिबिटर. त्याचा कॅटेगरी झोलॉफ्ट वगैरे वगैरे बरेच ड्रग्स असतात. वी कॅन यूज दोज टू रिड्यूस द स्ट्रेस रिलेटेड इरिटेबल बावल सिंड्रोम्स. काही लोकांमध्ये स्पेसिफिक फूड्समुळे जो डायरिया होतो किंवा पोटदुखी होते त्यांच्याकरता एक नवीन डाएट बऱ्यापैकी पॉप्युलर झालाय, and you can look it up. It's called low FODMAP diet. FOD as in David, MAP, nakashasaka map. Low FODMAP diet comes from Australia, from Monash University. And if you truly follow the diet, which is very hard to do, you can control about 40% of your irritable bowel patients quite nicely. So again, irritable bowel syndrome is not a structural disease. It's a functional disease caused by muscle disorders in the small bowel and the colon primarily. It can be quite disabling. There are multiple medications available. And stress reduction is an important part of treatment. Treatment of underlying anxiety and depression is very, very important. And again, you will need a very patient gastroenterologist ज्यांच्याकडे वेळ आहे, and this is a very time consuming disease. So people who are just trying to do a colonoscopy all day, त्यांच्याकडे वेळ नाही. So you may want to see somebody who specializes in irritable bowel syndrome वगैरे. So these were 3 topics we discussed today, and sorry for the fiasco with the slides, but I can email the slides to anyone who is interested. Thank you. I'm ready for questions now. डॉक्टर खूपच छान माहिती दिलीत. फार महत्वाचा टॉपिक आहे. आपल्या भारतीय उपखंडातल्या लोकांना हे बऱ्यापैकी सिम्पटम्स असतात, म्हणजे ऍसिड रिफ्लक्स, ऍसिडिटी आहे वगैरे, फॅटी लिव्हर आजकाल वाढायला लागलाय. तर तुमच्या सुरुवातीच्या 2 जे टॉपिक होते त्याच्यात तुम्ही सांगितलं की वजन वाढलेलं असेल तर हे होऊ शकतात. अजून काही खाण्यावर बंधनं ठेवून किंवा चांगलं खाणं खाऊन ह्याच्यावर कंट्रोल करता येतं का, त्या संदर्भात जरा सांगता का? म्हणजे तुम्ही औषधांबद्दल बोललात, पण काय आपण करायला पाहिजे एखाद्या नॉर्मल माणसाने, त्याला जर डॉक्टरने सांगितलं की अरे तुला फॅटी लिव्हर आहे, किंवा न होण्यासाठी आता काय बदल करायला लागतात शैलीत? बरोबर. नाही तर डायटरी मॉडिफिकेशन हे सर्वात महत्वाचं आहे, कारण हे जे GLP-1 ड्रग्स वगैरे त्यात 1000 साईड इफेक्ट्स आहे. ती काही फर्स्ट लाईन ट्रीटमेंट नाहीये. तर सर्वात आधी आपण हाय ग्लायसिमिक इंडेक्स असलेले डायटरी फॅक्टर्स काढले पाहिजे. स्टार्ची फूड्स, व्हाईट राईस बिंग वन, मैदा दुसरी गोष्ट. आपल्याकडे आपण मिठाई खातो बऱ्यापैकी, सो ऑल द स्वीट्स कॉज अ मॅसिव्ह इन्क्रीज इन युअर शुगर, which may cause fatty deposits in the liver eventually. कारण जेव्हा आपण unnecessary calories घेतो, all those carbohydrates have to be stored. They are stored as abdominal fat, but they are also stored as fat inside the liver. तर वजन कमी करणे हा सगळ्यात महत्वाचा त्यातला टॉपिक आहे, आणि त्यात हळूहळू व्यायाम करून वजन कमी करणे आणि डायटरी मॉडिफिकेशन्स, प्रोटीन इंटेक वाढवायचा, कार्बोहायड्रेट इंटेक कमी करायचा, आणि मुख्य म्हणजे सिम्पल कार्बोहायड्रेट्स ज्याला आपण स्टार्ची फूड्स म्हणू किंवा साखर, या गोष्टी अगदी कमीत कमी केलेल्या महत्वाच्या आहेत.
म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे त्यांना जे पथ्य सांगतात ती काइंड ऑफ इकडे पाळली तरी त्याचा फायदा होईल म्हणजे. डेफिनेटली. ऍक्च्युली डायबिटीस, मेटाबॉलिक सिंड्रोम, फॅटी लिव्हर हे सगळे एकाच प्रचंड कॉम्प्लेक्सचा भाग आहेत. हे सगळे काही व्हॅरियंट्स आहेत, पण बेसिकली दे आर ऑल पार्ट ऑफ मेटाबॉलिक सिंड्रोम. मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे ॲबडॉमिनल ओबिसिटी, डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ट्रायग्लिसराइड्स या सर्वांचा जो असा फॅमिली आहे त्याच्यातच आता फॅटी लिव्हर पण आम्ही मोडतो. बरं. आता काही वेळा आपण पाहतो की माणूस स्थूल नाहीये पण तरी डायबिटीस आहे. तर हे जे सगळे फॅटी लिव्हर हे स्थूल व्यक्तींनाच आहेत किंवा वय ज्यांची वाढलेत आणि आता ऍक्टिव्हिटीज कमी झाल्या आहेत, व्यायाम तेवढा होत नाही जेवढा तरुणपणी व्हायचा, आणि आता सुरू झालंय का हे रिलेशन आहे म्हणजे एक स्थूलपणा आणि फॅटी लिव्हर मध्ये आहे का डायबिटीस? स्थूल नसलेला माणूस, नॉर्मल माणूस पण डायबिटीस आहे आणि त्यालाही हे होऊ शकतं म्हणजे. बरोबर. तर त्याकरता मला हे सांगणं महत्वाचं आहे की भारतीय लोकांमध्ये स्पेशली अदरवाईज रोड असलेल्या लोकांना पण बऱ्यापैकी पोट असते. ते पोट दिसत नाही आपल्याला. कधी कधी थोडंसं प्रॉमिनंट असं पोटाचा घेर असतो, बट दे आर अदरवाईज स्किनी, म्हणजे त्यांचे हात पाय मांड्या वगैरे बारीक असतात. तर त्या लोकांना प्युअरली ॲबडॉमिनल ओबिसिटी असते. त्याला म्हणतात व्हिसरल ॲडिपॉसिटी. व्हिसेरा म्हणजे ॲबडॉमिनल मधले ऑर्गन्स. त्यांच्या आसपासची जी रिकामी जागा आहे त्याच्यात बऱ्यापैकी फॅट जमा झालेलं असते. तर मी भारतात बरेचदा जात असतो, तर मी अशी 18 आणि 20 वर्षाची मुलं बघतो ज्यांची पोटं थोडे बाहेर आलेले असतात. सो ऑल दॅट मे कॉज फॅटी लिव्हर विदाउट देअर बॉडी मास इंडेक्स बिंग एलिव्हेटेड. म्हणजे तुम्ही BMI मोजता, हाईट आणि वेटची जी एक रेशो आहे, त्या रेशोमध्ये ते नॉर्मल दिसतील. BMI 24 पर्यंत नॉर्मली चालतो. बरोबर. जर का तुमचा BMI 22 आहे आणि तरी तुम्हाला फॅटी लिव्हर डिसीज आहे, त्याचं मुख्य कारण हेच आहे की ॲबडॉमिनल ओबिसिटी त्या लोकांना आहे, त्यांना समजत नाही. इट मे बी हिडन डीप इन द बेली. म्हणजे पोट काही वेळेला सुटलेलं पण नसते, तरी पोटामध्ये फॅट जमा झालेलं असते. आणि येस, डायबिटीसचा आणि याचा ऑब्व्हियसली क्लोज संबंध आहे. म्हणजे स्किनी लोकांना डायबिटीस झाला तर त्या डायबिटीसमुळे बाय इट सेल्फ फॅटी लिव्हर डिसीज होतो. धन्यवाद. आपण विचारूया, प्रश्न कोणाला असतील तर विचारू शकतात मंडळी. अनम्यूट करता येत आहे का तुम्हाला? हा, नमस्कार. हॅलो, कोणी प्रश्न विचारताय? कुणीतरी अनम्यूट करू शकतंय का? मला कळेल का? हा, त्यांना प्रसाद ते सर, अनम्यूट करता येत नाही. प्रसाद सगळ्यांना अनम्यूट करून टाकायचं का? ते सोपं हो हो राहील. हो, मी तेच बघतोय, प्रयत्न करतोय. हो. ऐकू येतंय का? हॅलो. हा, येतंय ऐकू. येस. हा, माझं नाव सुधन्व परांजपे आहे. सो हा, नमस्कार. ऍक्च्युली हॅलो, नमस्कार. सो आय वॉन्ट टू आस्क वन क्वेश्चन की जे लिव्हर फंक्शन टेस्ट असतात नॉर्मल ब्लड टेस्ट मध्ये, हो, त्याच्यावरनं कळू शकतं का दॅट इज ऑल्सो समटाइम्स मिसलिडिंग? नो, इट कॅन बी क्वाईट मिसलिडिंग. म्हणजे बऱ्याच लोकांमध्ये ALT नावाची एक ब्लड टेस्ट असते. ALT आणि AST आणि अजून एक असते अल्कलीन फॉस्फेटेज. या 3 टेस्ट थोडाफार मॉडेस्टली एलिव्हेटेड असतात आणि त्यांनी बऱ्याच लोकांमध्ये फॅटी लिव्हरचं डायग्नोसिस आपण ॲटलिस्ट विचार करू शकतो त्याचा. पण काही लोकांमध्ये ऑलमोस्ट 40% ऑफ पीपल विथ फॅटी लिव्हर विल हॅव नो एलिव्हेशन ऑफ देअर लिव्हर ब्लड टेस्ट. मग अल्ट्रासाऊंडमध्ये दिसण्याची शक्यता वाढते आणि अल्ट्रासाऊंडपेक्षाही CT स्कॅन केला तर जास्त ॲक्युरेसी आहे. या 3 बेसिक टेस्ट आहेत. पण आजकाल बऱ्याच गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्टच्या ऑफिसमध्ये एक सिंपल $100-200 टेस्ट असते. त्यात लिव्हरचं स्टिफनेस मोजायचं एक यंत्र असते. त्याला फायब्रो स्कॅन म्हणतात. सो यू जस्ट पुट एन अल्ट्रासाऊंड प्रोब ऑन द बेली
अँड विदिन सेकंड्स यू गेट एक्झॅक्टली लिव्हर किती सॉफ्ट आहे किंवा किती कडक झालेला आहे. तर जितका कडक, जितका हार्ड झालेला आहे, दॅट मीन्स इट हॅज डेव्हलप फॅटी लिव्हर. आणि जास्तीत जास्त खूपच कडक निघाला तर दॅट मीन्स इट हॅज डेव्हलप फायब्रोसिस किंवा स्कार टिश्यू, म्हणजे सिरोसिस कडे वाटचाल चालू आहे. सो दोज थिंग्स आर हेल्पफुल. आणि फायब्रोस्कॅन नावाची टेस्ट करणं त्या मानाने सिम्पल आणि चीप. तर अशी मास स्क्रीनिंग वगैरे कोणी करत नाही फायब्रोस्कॅन वापरून, पण कुठल्याही गॅस्ट्रो डॉक्टरकडे ज्याच्याकडे ते यंत्र आहे, एस्पेशली लिव्हर स्पेशलिस्ट जे आमच्यापैकी आहेत, they carry that in their office. It can be easily done by the bedside. Takes only 5 minutes. Thank you. Thank you. Hello. Echo का होता? Hello. Why is परत it? ट्राय करता का? Why is it? ओके, हा. मी माझा स्पीकर बंद हा. करते. आता एक तरी तुम्ही विचारा. हा, बोल, विचार. येतोय ऐकू. माझं नाव डॉक्टर सुरेखा खेडेकर आणि मी रेडिओलॉजिस्ट आहे पेशाने. आणि मला पहिलं डॉक्टर मंगेश शुक्लान सांगायचं आधी पहिलं की अतिशय सुंदर, प्रिसाइज, टू द पॉइंट त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्याच्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन. आम्हाला फारच हेल्पफुल झालं आणि हे टॉपिक्स फारच सुरेख होते. आणि त्याच्यात पटपट सांगते पॉइंट्स. As a radiologist, what I noticed when I was young, we were doing sonogram and CAT scans, and I was finding fatty liver in people who were otherwise normal. The sonogram was done for something else. त्याबरोबर मंगेशनी सांगितलं. आणि तेव्हा मी त्यांना पेशंटला जाऊन विचारायची आणि त्याच्यात मला असं फाइंड आउट केलं की बरेचसे लोक इंडियन आणि ते व्हेजिटेरियन इंडियन ह्याच्यामध्ये मी ती फॅटी लिव्हर बघितली. पण नंतर मला काही फार वेळ मिळाला नाही काही रिसर्च वगैरे करायला. दुसरं जीई रिफ्लक्स मध्ये ते म्हणाले की बेरियम स्वॉलो करताना आम्ही काय सुरुवातीला काय करायचं की माणसाला राईट साईडला डाऊन सुरू करायचं, त्याला ड्रिंक द्यायचं आणि स्टार्ट टेकिंग पिक्चर्स. आणि तेव्हा तो जी रिफ्लक्स दिसायचा नाही. पण तुम्ही जर हळूहळू टर्न केलं पेशंटला बॅकवर आणि लेफ्ट लॅटरल पोझिशनला, तर तो रिफ्लक्स फाटकन वर जायचा. तर हे माझे एक्सपिरियन्स मी डॉक्टर मंगेशसाठी सांगते. आणि तिसरा प्रश्न माझा पर्सनल आहे. आय एम सफरिंग फ्रॉम IBS विथ डायरिया. आणि व्हॉट डू यू थिंक अबाउट कोलेस्ट्रॉमाइन? हा, नाही डॉक्टर खेडकर, आपण शक्यतोवर पर्सनल 1 to 1 इथे ऍडवाइस नाही देऊ शकत, पण मी नंतर बोलीन. पण ओव्हरऑल क्रॉनिक डायरिया ज्यांना, इरिटेबल बाउल सिंड्रोममुळे, त्यांना आधी कुठल्या फूड्समुळे तो ट्रिगर होतो हे आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, बऱ्याच लोकांना लॅक्टोज इंटॉलरन्स आपल्या भारतीय लोकांमध्ये अतिशय कॉमन आहे. 60 to 70% ऑफ द इंडियन पॉप्युलेशन हॅज लॅक्टोज इंटॉलरन्स. तर साधारण चहामधलं दूध असते ते चालते, पण 1-2 ग्लास दूध पिल्यावर बऱ्याच लोकांना गॅस, ॲब्डॉमिनल ब्लोटिंग, डायरिया हे होऊ शकतो. सो यू एलिमिनेट दोज थिंग्स. काही वेळेला शुगर फ्री कॅन्डीमध्ये सॉर्बिटॉल नावाचं एक स्वीटनर असते, त्यांनी पण डायरिया होतो. यू हॅव टू एलिमिनेट दोज थिंग. शुगर फ्री च्युइंगम मुळे होऊ शकतो. आणि अर्थात मॅल अब्झॉर्प्शन हा प्रकार जसं जसं वय वाढते तो वाढू शकतो. सो यू हॅव टू रूल दोज आउट. आणि अगदीच सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या तर दिवसाला 1 ते 2 इमोडियम चालतात. देर इज नथिंग टू वरी. बट अगेन आय वुड कन्सल्ट विथ युअर प्रायव्हेट GI डॉक्टर. बरं, दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणाल्यात की बऱ्याच इंडियन लोकांना व्हेजिटेरियन डाएटमुळे फॅटी लिव्हर होतो. दॅट इज ट्रू. आणि याचं मुख्य कारण आपलं व्हेजिटेरियन डाएट अतिशय कार्बोहायड्रेट हेवी आहे. म्हणजे आपण दिवसभर भात, पोळ्यांमध्ये बऱ्यापैकी आजकाल रिफाईंड असते, त्यामुळे त्यात कमी फायबर असलेला मैद्यासारखा गहू वगैरे हे खात असतो. आणि प्रोटीन इंटेक त्यामानाने आपला फार कमी आहे. तर मला वाटते आपल्याकडे डाळींकडे पुरेसं महत्व सांगितलं जात नाही. वी शुड बी इटिंग ए दाल मेड फ्रॉम मल्टिपल पल्सेस. 4 ते 5 डाळींचं वरण आम्ही घरी बनवतो ते याच कारणाकरता. सो यू गेट ए कम्प्लीट मिक्स ऑफ ऑल द अमिनो ऍसिड्स नीडेड. आणि
100% आपल्याला प्रोटीन मेटाबोलाइज करायला सगळ्या अमिनो ऍसिड्स ज्या लागतात त्या मिळतात. आणि एक गोष्ट मी सांगायचं याच्यात टाळलं, पण आता म्हणू शकतो की जे लोक दारू घेतात रेग्युलरली, इट मे बी ॲज लिटल ॲज 1 beer a day or 1 scotch a day, they can get fatty liver disease at double the rate of a normally overweight person. And it is a cumulative damage. आणि दारूमुळे फॅटी लिव्हर होणं हे अतिशय कॉमन आहे. प्युअरली इन ए स्किनी पर्सन, इफ ही हॅड नो प्रॉब्लेम्स विथ मेटाबॉलिक सिंड्रोम, he or she, they can end up with significant fatty liver disease. म्हणजे ज्या फॅटी लिव्हरचं एपिडेमिक 1970 नंतर सुरू झालं, त्याच्या आधी फॅटी लिव्हर हा केवळ अल्कोहोल रिलेटेड डिझीज म्हणून जास्त करून ओळखला जायचा. सो दोज थिंग्स आर इम्पॉर्टंट टू रिमेंबर. अजून कोणाला प्रश्न आहेत? हात वरती करा, म्हणजे मग मी अनम्यूट करेन जर तुम्हाला स्वतःला करता येत नसेल तर. परफेक्ट. शैलेश यांनी हात वरती केलाय. शैलेश, तुम्हाला अनम्यूट करता येत आहे का स्वतःला? Yes, yes. Hello, नमस्कार. So, Dr. Shukla, that was a wonderful presentation. मला एकच प्रश्न हा होता की स्टेविया ॲज ए शुगर सबस्टिट्यूट, त्याचा इन्सुलिन रिस्पॉन्स ब्लडमध्ये सिमिलर असतो ॲज इटिंग रेग्युलर शुगर, और इज द इन्सुलिन रिस्पॉन्स डिफरंट, आणि इज इट सेफ टू यूज स्टेविया ॲज ए लॉंग टर्म शुगर सबस्टिट्यूट? And by the way, this is for the host. चॅट मध्ये तुम्ही चॅट विंडो ओपन करा, खूप सगळे प्रश्न आहेत. ओके ओके, सॉरी, बरं आलं सांगितलं. ओके, प्लीज कंटिन्यू डॉक्टर. ओके, हा. तर शैलेश, असं आहे की स्टीविया being a plant based sweetener, it's a Amazon rainforest plant, is felt to be safe. The amount of research being done on this is fairly modest because there's not a whole lot of money at stake. But the data so far does not show any major problem taking stevia on a frequent basis. It does not cause any sugar spike, there's no sugar there, but it may change the biome, the type of bacteria that live in the colon, and may affect your tendency for diabetes in a different manner. Again, all these are questions that are still being investigated. आणि मुख्य म्हणजे हा माझा डायरेक्ट विषय नाही, हा एंडोक्रिनॉलॉजीचा विषय असल्यामुळे मी यात खूप असं एक्सपर्ट म्हणून तुम्हाला कॉमेंट नाही देऊ शकत. पण स्टीविया इज जनरली फेल्ट टू बी सेफ, द सेफेस्ट शुगर सबस्टिट्यूट दॅट इज इन द मार्केट नाव. गो अहेड, नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. समीर यांचा प्रश्न आहे. समीर, तुम्ही अनम्यूट करू शकता. Hi, I was not able to unmute, sorry. ओके ओके, Yeah, सॉरी. Go yeah, ahead, go ahead. sorry. Thank you, doctor, for taking time. So माझा एक प्रश्न आहे की my GERD is also causing me diarrhea, like IBS. So my doctor has prescribed Sampros D, आणि मी ती घेतल्यानंतर माझं आयर्न वगैरे फार कमी होतंय. So what is like, can that happen because of Nexium किंवा हे Sampros वगैरे नाही, आणि काय त्याचं सोल्युशन असू शकतं? हा, तर असं आहे की ऑल ऑफ दीज ड्रग्स, प्रोटॉन पंप इनहिबिटर्स, एक्सेप्ट वन विल कॉज डायरिया. सो पॅन्टोप्राझॉल, ओमेप्राझॉल, नेक्सियम वगैरे या सगळ्यांनी थोडा थोडा डायरिया होतो. पण त्यातलं एक जे त्याला अपवाद आहे, दॅट इज रबेप्राझॉल, ACIPHEX, ACIPHEX. सो दॅट विल नॉट गिव्ह यू डायरिया अँड यू कॅन ट्राय दॅट. आणि सॉम्प्रास-डी हे इंडियन ड्रग आहे, त्यातला जो डोमपेरिडॉन नावाचा कॉम्पोनंट आहे तो अमेरिकेत मिळत नाही, बाय द वे. So that drug may potentially cause diarrhea because it is a prokinetic. So two unrelated issues. Anyhow, अजून बरेच प्रश्न असतील तर we can keep moving. Next question, please. मला चॅट मधले दिसत नाही. जर कोणी असेल तर सांगू शकाल का, एखादा चॅट मधले जर काही प्रश्न असतील तर? मी माझं डिव्हाइस बदलल्यामुळे ते दिसत नाही. Mr. Shailesh, can you pull those up? हा, मी अनम्यूट
केलंय शैलेशांना. तर Okay, शैलेश तुम्ही excellent. Yeah, thank you. Can you hear me? येस. Yeah. Okay. So, one question from Mr. Sanjay. What are natural sources of daily vitamin E intake you mentioned in your slides? The germ of wheat is one. There, again, multiple different ways to get natural vitamin E, and they actually sell naturally made vitamin E in capsule format also. Again, nutrition is not my specialty, GI is, but they are slightly overlapping. त्यामुळे germ of wheat is one that is promoted for this. But keep going. Okay. Next question. Next question is from Mr. Samir. I think he may have asked this, but let me ask again. I have GERD. Doctor prescribed Sampros, and it leads to ferritin iron deficiency. What is solution? Yes, so iron malabsorption is not necessarily due to these drugs, but maybe partly true because सगळ्याच्या सगळं आयर्न हे आपल्या डिओडिनम मध्ये स्मॉल इंटेस्टिनचा जो सगळ्यात वरचा भाग आहे तिथे अब्झॉर्ब होते. And there's a good likelihood that if you're taking these drugs, there is not enough acid in your stomach to break down the iron in the food. So taking more concentrated forms of iron like ferrous sulfate, Fiosol नावाचा ब्रँड आहे, त्या आयर्नच्या गोळ्या आपण घेऊ शकतो. And if there is sufficient iron deficiency, intravenous injections of iron taken every 3 months, every 6 months may be enough to load up your bone marrow with iron for multiple months. ते जरा एक्सेसिव्ह झालं, पण केवळ आयर्नच्या गोळ्या घेतल्या किंवा लार्ज क्वांटिटीमध्ये आयर्न कंटेनिंग फूड्स म्हणजे पालक, सरसो का साग वगैरे खाल्लं तरी त्याचा फायदा होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. Okay. Next question is from VP998. Okay. Hello. Any advice for person with SBO? The SIBO, small intestinal bacterial overgrowth. I'm assuming it is small that. bowel obstruction. Small small bowel. bowel. Okay. Small So bowel people, obstruction. स्मॉल बावल ऑब्स्ट्रक्शन म्हणजे आतड्याचं काही काही जागी नॅरो होऊन जाते. याचं मुख्य कारण आतड्याचे पूर्वीचे काही रोग किंवा सर्जरी. सो एनीवन विथ प्रिव्हियस abdominal surgery is at risk of developing small bowel obstruction repeatedly. It is again a very difficult condition to manage. We try to recommend that all fruits and vegetables be put through a blender. त्याची स्मूदी करून जर का फळभाज्या खाल्ल्या तर ते जे लॉंग फायबर्स असतात फळभाज्यांमध्ये ते जाऊन अडकणार नाही. कारण आपल्या नॉर्मल स्मॉल इंटेस्टिनमध्ये कुठेही जर का आकुंचन पावलं, नॅरोईंग झालं तर त्याला ट्रॅव्हर्स करणं अन्नाला कठीण जाते. सो यू हॅव टू च्यू युअर फूड वेल and more importantly put all the fruits and vegetables through the blender so you're still able to get all the benefits but not have the element of obstruction. And in some rare cases, if you have repeated small bowel obstruction, surgical resection of the involved segment of the small bowel may become necessary, but that should be the last resort. Thank you. Next question, please. आता चॅट मध्ये काही प्रश्न नाही आहेत, त्यामुळे Hello, ज्यांना one more प्रश्न question. विचारायचे असतील ते हँड रेस करा. हो, 2 आहेत. ठीक आहे. मग BK सुधाबेन आहेत आणि नंतर मग VP998 आहे. तर सुधाबेन पहिल्या त्यांनी हात वरती केला होता. गो अहेड. Yeah, सुधाबेन. can I? Yeah, I have diverticulitis, microdiverticulitis in my segment colon. Yes. And what precaution I should take? I know I have to, doctor tells me to eat fiber, but still I don't find it comfortable. I mean, it's like I do have sometimes constipation and heartburning also. So I don't know what precaution I should take to avoid. And I have high cholesterol too. Right. So the heartburn. I'm skinny. I means I don't have any fat in my body. I'm like 88 pounds only. So the heartburn has nothing to do with the diverticulitis, and neither does the cholesterol. But going purely into the diverticulitis mode, diverticulosis is a common condition, especially in the Western populations, where it affects nearly half of all people over the age of 65. त्यात काय आहे की मोठा आतड म्हणजे कोलन मध्ये असे बुडबुड्यासारखे बबल्स होऊन फिंगर लाईक प्रोजेक्शन्स तयार होतात. दिस इज प्रायमरली ए डिझीज कॉज बाय लॅक ऑफ फायबर, but there is a significant genetic component there also.
हा इतका कॉमन आहे की आम्ही कोलोनोस्कोपी करताना जवळपास सर्वच पेशंट्समध्ये थोडं थोडं तरी डायव्हर्टिक्युलोसिस बघतो. तर या ज्या पॉकेट सारख्या प्रोजेक्शन्स आहेत, इट्स ऑलमोस्ट लाईक अ बॅड टायर विथ अ बबल स्टिकिंग आउट, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया ग्रो होऊन डायव्हर्टिक्युलायटिस नावाचं इन्फेक्शन तयार होते. त्याला प्रिव्हेंट करायला मुख्यतः 2 गोष्टी कराव्या लागतात. नंबर 1, टेक फायबर, बोथ इनसॉल्युबल फायबर सच एज यू वुड सी इन व्हेजिटेबल्स, अँड सॉल्युबल फायबर विच यू विल गेट फ्रॉम ओट्स किंवा आपलं बेनेफायबर किंवा मेटाम्युसिल, सिलियम, म्हणजे आपलं इसबगोल. I mean, isabgol chalel. Ha, isabgol चालेल. So if you are going to take isabgol or benefiber or any of those fiber supplements, start slow and त्यांनी बऱ्यापैकी गॅस तयार होतो. In fact, many people are now using, in the wellness movement out there on the West Coast especially, people are taking isabgol, pure isabgol, not the one with the red, Right, orange pure, color. yeah. But I put it in. I don't put it in water. I take directly isabgol and then drink a lot of water. So that No, is no, no. That also is isabgol कोरडं खाणं अतिशय डेंजरस आहे. It may get stuck to your esophagus, and I actually have a patient who had esophageal obstruction due to that. And number 2, you can inhale that accidentally. So that powder has to be dissolved in at least some degree of fluids. अर्धा ग्लास पाणी सुद्धा पुरेल. You'll start with 1 teaspoon once or twice daily and gradually build up the dose to 1 tablespoon twice daily. And at that dose, it will be beneficial. And also, never get constipated because that may trigger an attack of diverticulitis. Mhm. Okay. But should it be taken after meal, before meal, or how? I mean, at or If you're any trying to fixed time. नाही, त्याची काळ वेळ अशी खास नसते. If you're trying to lose weight, I would recommend it taking it before meals. No, I can't lose weight because I am underweight always. I have never been fat. So that's how my body is. I mean, no fat. Yes, so I would then take it away from my meal time, कारण नाहीतर अन्नावर परिणाम होतो तुमचा food intake. Your food intake will go down. Okay, next question, please. VP 998. Just informational. I've been prescribed with the pantoprazole 40 milligrams, 1 a day, and luckily so far I did not find any reaction yet. So that's what to So let you know. let's discuss this at length. कारण बऱ्यापैकी लोकांना आजकाल हे ड्रग्स कॅन्डी सारखे लोक वाटतात आहेत. प्रायमरी केअर डॉक्टर्स असो, गॅस्ट्रो असो, ते आला पेशंट थोडंसं हार्टबर्नचं नाव घेताच ते देतात. But this is one drug where you don't want to take it for a lifetime for 2 important reasons. Number 1, it will reduce the amount of calcium because calcium absorption is dramatically reduced if you have no acid in the stomach. त्यामुळे हे कायम घेत राहिल्याला काहीतरी जस्टिफिकेशन हवं. If you have daily heartburn, if you can barely swallow because your esophagus got damaged. That was the reason, swallowing. Right. Then maybe you can justify the risk. But the risk-benefit ratio becomes adverse in folks who have occasional heartburn, आठवड्यातनं 2-3दा होत असेल, that you don't want to take these drugs. But bottom line is 3 major side effects to worry about. A, these drugs will reduce calcium and cause osteoporosis after many years of use, 5 to 10 years minimum. B, they will cause more gastroinfections, including gastroenteritis, especially if you travel outside the US to an underdeveloped part of the world. And C, and this is more important now, there is some data, weak data so far, that shows that these drugs may cause chronic kidney disease in a percentage of people. Again, the numbers are not very big, so I would not worry too much. पण याचा विचार आपण केला पाहिजे. किडनी फंक्शन मधून चेक केला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. पुढचा प्रश्न आता चॅट मध्ये आहे की व्हॉट आर डेली एक्सरसाइजेस टू कीप द लिव्हर हेल्दी. हेल्दी लिव्हर साठी कुठले व्यायाम? नाही, दिस इज इम्पॉर्टंट टू नो की देर नो स्पेसिफिक एक्सरसाइजेस मेंट प्युअरली फॉर द लिव्हर. म्हणजे योगामध्ये काही असतील, पण माझा आणि त्याचा योगिक एक्सरसाइजेस फॉर द लिव्हर याचा डायरेक्ट संबंध नाही आहे. पण इन जनरल डुईंग मोर एरोबिक ऍक्टिव्हिटी टू रिड्यूस युअर वेट ओव्हरऑल and reducing your sugar spikes, your baseline glucose level is critical. तर म्हणजे रोजच्या रोज 10,000 steps walk करणं, jogging, weightlifting, all of those are important. Weightlifting to build the muscle mass, which can reduce your sugar spikes also. And while I'm on this topic, I would like to also discuss where
The liver shots, little drinks containing some herbs being sold on TV nowadays. Very aggressive marketing on CNBC and other channels. Please be careful, कारण त्याच्यात तऱ्हेतऱ्हेच्या unapproved herbs मिक्स करून त्याचे कन्कॉक्शन बनवून लोक विकतात. त्यात अश्वगंधापासून काय काय टाकलेलं आहे, हळद, ब्लॅक पेपर, अश्वगंधा, आणि याच्या मागे काही सायन्स वगैरे नसते. अमेरिकेचे कायदे असे आहेत की फार्मास्युटिकल ड्रग्स करता प्रचंड रिसर्च करून, सेफ्टी स्टडीज करून तुम्ही मार्केट करता. पण नॉन फार्मास्युटिकल हर्बल ड्रग्स करता कुठलीही एजन्सी कंट्रोल करू शकत नाही. द लॉज आर रिटन in such a way that anyone can go to their backyard, pluck any plant or flower or grass, put that in a capsule and say, hey, this is my liver formula, this is my heart formula, cholesterol lowering formula, and it is perfectly legal to sell those. So be careful taking herbal drugs. India live 52 बऱ्यापैकी इंडियन लोकांना डायस्पोरामध्ये मार्केट केलं जाते. There is no benefit at all. Don't take live 52. It can be even dangerous sometimes. Perfect. Next अजून question. एक प्रश्न आहे. What food items to consume to ensure there is enough acidity in the stomach for someone using pantoprazole? But you are defeating the purpose. If you require acid in the stomach in order to be able to digest the food, your best bet is to reduce the amount of pantoprazole. Generally, doctors prescribe karta, they give the full prescription dose of 40 milligram daily, whether it is Nexium, Prilosec, pantoprazole or Protonix. They all come in 20 and 40 milligram. So instead of 40, I would go down to 20 and see if that is sufficient. Because overprescription has become very common in this condition, and overprescribing with these drugs is causing quite a few people to develop osteoporosis, resulting in hip fracture, vagare, vagare. So use the minimum possible dose. Take them every other day, whatever it takes to minimize the dose. Next question, please. Thank you. बहुतेक सगळे प्रश्न संपलेत. एक लास्ट कॉल पार्टिसिपंट्स मध्ये कोणाला काही प्रश्न आहेत? परफेक्ट. थँक्यू डॉक्टर. अजून एक प्रश्न मला वाटतं सुधाबेन मॅडम ना? अवश्य. सुधाबेन तुम्ही. Yeah, I have one more question. I have hiatal hernia too. So that is what is causing me the heartburns. Yes, so let's talk about that. ते इतक्या डिटेलमध्ये मी जाऊ नाही शकलो कारण वेळेचा अभाव होता. But basically, a hiatal hernia is where a part of the stomach herniates into the chest. आपल्या चेस्ट मधले ऑर्गन म्हणजे लंग्स आणि हार्ट यांना ॲब्डोमेन पासून सेपरेट करायला डायफ्राम नावाची एक प्रचंड मोठी जाड अशी एक मसल असते. दॅट इज द मसल दॅट मेक्स अस ब्रीथ. श्वास घ्यायला दरवेळेला डायफ्रामला आपण रिलॅक्स करतो, मग कॉन्ट्रॅक्ट करतो. So that diaphragm has a small hole that allows your esophagus to go and meet the stomach. The stomach lies just underneath the diaphragm. So sometimes that hole or that opening, which is only about an inch across, will enlarge due to aging, due to weakness of muscles, etc., etc. So that allows your stomach to herniate partially into the chest. About 1 to 2 inches of the stomach will easily herniate into the chest. Sometimes the whole stomach can go into the chest. So you may actually do a CAT scan and suddenly see a massive stomach sitting between the two lungs behind the heart or in front of the heart. So all this becomes very challenging. A small hiatal hernia does not require any specific treatment. Losing weight may sometimes help in people who are heavy. I mean, you may not need that, but in obese people that helps. आणि अगदीच कोणाला त्यामुळे प्रचंड हार्टबर्न होत असेल, रिगर्जिटेशन नावाचा एक रोग असतो, वेअर ऍसिड अँड फूड बोथ गो इन टू युअर माउथ अँड मे रिगर्जिटेट इन टू द लंग्स अँड कॉज लंग डॅमेज, ॲस्मा, दम्यासारखं होऊ लागते. त्या लोकांना सर्जरी आम्ही रेकमेंड करतो, विच इज कॉल्ड फंडोप्लायकेशन. त्याकरता एक सबस्टिट्यूट आलाय. दिस इज मेडिकल इनोव्हेशन ॲट इट्स बेस्ट. A ring of magnets can be installed just outside the esophagus, where the esophagus meets the stomach. That area is called the lower esophageal sphincter. इथे एक अशी मॅग्नेटिक रिंग बाहेरून बसवायची, मल्टिपल मॅग्नेट्स स्ट्रंग टुगेदर. त्याला म्हणतात लिंक्स. लिंक्समुळे काही लोकांना बऱ्यापैकी फायदा होतो. But more people end up getting fundoplication, which is a complex surgery with mortality and morbidity which is substantial. आणि ॲटलिस्ट 2 गॅस्ट्रो डॉक्टर्सला दाखवल्याशिवाय असल्या सर्जरीच्या भानगडीत पडायचं नाही. थँक्यू डॉक्टर.
That was Thank very informative. Thank you so much. थँक्यू थँक्यू. राहुल देशमुख यांना एक प्रश्न. जरूर. तर नमस्कार. पहिले तर हा, डॉक्टर नमस्कार. तुम्ही खूप छान माहिती सांगितलीत आणि खूप सोप्या शब्दात सांगितलीत आणि BMMचे आभार की त्यांनी हे असं सेशन अरेंज केलं. त्याच्यामुळे आता रोजच्या जीवनात आपण ज्या गोष्टी खातो त्याच्याबद्दल जागृती झाली. कारण की सगळं काही चाललंय हे आयुष्य हे पोटासाठी चाललंय. मी म्हणतो की 300 ग्रॅम पोट भरण्यासाठी सगळे हे आता व्यवहार चाललेत. लोक पैसे खातात, लोक मोठ्या मोठ्या संपत्त्या जमवतात. तर त्याच्या 300 ग्रॅमपेक्षा जास्ती तर कोणी काही खाऊ शकत नाही. पण बरोबर. तर मला वाटतंय 2 गोष्टी मला विचारायच्या या माध्यमातून. एक म्हणजे अगदी लहानपणापासून जेव्हा आपण सगळेच इन्क्लुडिंग मायसेल्फ डॉक्टरांकडे गेलो, आजारी आहे वगैरे म्हटलं, तर पहिलं ते विचारतात की तू काय खाल्लं होतं? म्हणजे काहीही असेल, काही झालं असेल तर विचारतात रात्री काय खाल्लं होतं? तर हो. या सगळ्या आजारांचं मूळ हे पोट कसं काय एक. आणि दुसरं हल्ली म्हणजे आता हे जे नवीन नवीन प्रोडक्ट्स निघालेत बाजारामध्ये की जे काय ग्रीन टी असतात किंवा भूक वाढवण्याच्या काही गोष्टी असतात किंवा व्हे प्रोटीन असतं. तर त्याचं कसं काय या सगळ्या आपल्या जीवनशैलीचं आणि पोटाच्या आजारांचं कनेक्शन कसं आहे? ते घ्यावेत न घ्यावेत? तर त्याच्याबद्दल काही मार्गदर्शन कराल का? मी प्रोटीनवर बरेचसे यातले प्रश्न असे एक्झॅक्टली माझ्या स्पेशलिटीचे नाही आहे. ते फिटनेस आणि या लोकांना जास्त माहिती असतील. पण प्रोटीन बद्दल मी सांगू शकतो. आपल्याकडे अमेरिकेत, तुम्ही अमेरिकेत आहात की भारतात आहात? अमेरिकेत आहेत. हा, ओके. नाही, कारण पिट्सबर्गमध्ये बरेचदा आहेत. इंडियातले पण NRIs काही वेळेला करतात. एनिवे, तर अमेरिकेत ॲज यू नो देयर इज अ मॅसिव्ह ऑब्सेशन विथ प्रोटीन. लोक वेड्यासारखे प्रोटीनचे स्नॅक्स आणि प्रोटीनचे बार आणि ड्रिंक्स आणि स्मूदीज दिवसभर घेत असतात फॉर नो गुड रिझन. So American diet, especially the non-veg diet, is loaded with protein. Normally you need 1 gram per kilo body weight. Average 60 किलोच्या माणसाला 60 ग्रॅम प्रोटीन पुरेसं आहे. थोडं त्याहून कमी पण चालेल. 0.8 मिलीग्राम 0.8 ग्रॅम पर किलो सुद्धा पुरेल. So excessive protein is never a good idea, in the sense it can cause all kinds of problems with your kidneys, because the kidney has to get rid of all the toxins produced from metabolism of the protein. Urea नावाचा एक substance तयार होतो. It has got to be eliminated by your kidneys, right? So 1 gram per kilo हा ठोकताळा घेऊन आपण प्रोटीन खाल्लं तर ते पुरेसं आहे. आणि ते नसेल शाकाहारी लोकांमध्ये, ते अचीव्ह करणं थोडं कठीण जाऊ शकते. तर त्या लोकांनी मग प्रोटीन पावडर घेतली तर चालेल. आणि प्युअर व्हे प्रोटीन आजकाल मिळते विदाउट स्वीटनर्स, विदाउट एनी डायज अँड फ्लेवर्स वगैरे वगैरे. तर 100% व्हे प्रोटीन खाल्लं तर चालेल. इट इज सेफ, इट इज नॉट गोइंग टू हर्ट एनीवन. पण त्याची खरंच आवश्यकता आहे की नाही याचा विचार केला पाहिजे. कारण आपण शाकाहारी प्रोटीनचे सोर्सेस शोधायला गेलो तर मी सांगितल्याप्रमाणे 5-6 डाळींचं मिक्सचर करून ते वरण जरा घट्ट प्रमाणात घेणे, छोले, राजमा, लोबिया वगैरे हे सगळे प्रकार आहेत. सो ऑल काइंड्स ऑफ लेंटिल्स एक्झिस्ट विथ टन्स ऑफ प्रोटीन. बरेचसे शाकाहारी लोक अंडे खाऊ शकतात, तर दिवसाला 2 अंडे खाणे, दही खाणे, पर्टिक्युलरली ग्रीक योगर्ट इज लोडेड विथ प्रोटीन. आणि टोफू ज्यांना आवडतो ते, म्हणजे आमच्याकडे आम्ही शाकाहारी आहोत, तर वी टोफू नियरली एव्हरी अदर डे. सो टोफू वुड बी अ ग्रेट वे टू गेट सोय प्रोटीन. अँड ऑल ऑफ दीज आर हाय क्वालिटी प्रोटीन्स. त्यामुळे व्हे पावडर आणायची अशी आवश्यकता नाही आहे. बट इफ समबडी इज ओल्डर अँड हॅज डिफिकल्टी eating a big diet, a big meal, they should probably take a decent amount of whey protein. 20 ग्राम वगैरे सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेला घेणं सोपं असते. So I'll recommend that. But 1 gram per kilo is what most people should be taking and no more. आणि एकच जोडून प्रश्न विचारतो, खाण्यापेक्षा न खाणं हा सुद्धा उपाय असतो का? उदाहरणार्थ आज उपवास आहे, तर इवन आफ्टर 40 मी मागितलं, माझे आई वडील उपवास करायचे, एकादशी चतुर्थी करायचे, आपल्या सगळ्यातलेच घरातले लोक, तर त्याला काही सायंटिफिक बेस आहे का? हो, तर त्याला थोडाफार सायंटिफिक बेस आहे. म्हणजे दिस इज अ कॉम्बिनेशन ऑफ स्पिरिच्युअल, फिलॉसॉफिकल आणि मेडिकल ॲडवाईस. पण मधून मधून फास्टिंग हे बॉडी करता चांगलं असते असं दिसते. अँड दॅट इज वाय द इंटरमिटंट फास्टिंग रेव्होल्युशन वॉज स्टार्टेड. पण त्याच्या विरुद्ध काही स्टडीज आल्या आहेत. सो दिस इज बिंग डिबेटेड ऑल डे लॉंग. दिस नो राईट ऑर रॉंग आन्सर. पण अधूनमधून फास्टिंग हे ज्यांना वेटचे इश्यूज आहेत त्यांनी ते डेफिनेटली करावं. धन्यवाद.
धन्यवाद. थँक्यू. अजून काही प्रश्न आहेत कोणाला? चालेल. डॉक्टर मंगेश शुक्ल, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज मुहूर्तावर आलेला आहात. राहुल, तुम्हाला काही प्रश्न आहे? आज एकादशी आणि दुप्पट खाशी हा जो आहे प्रकार, आणि कदाचित काही वेळा लोकांना ते शेंगदाणा आणि हे खाऊन सुद्धा ऍसिडिटी होऊ शकते. तर बहुतेक आजचे सगळे जे श्रोते मंडळी आहेत ते जरा जपून उपासाचे पदार्थ खातील. पण तरी पण सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. ह्या सेशन नंतर आपलं आरोग्य संपदा हे सेशन ह्या बीएमएमच्या टर्मसाठी समाप्त होत आहे. एक 2-3 आठवडे द्या. आता पुढच्या 2 आठवड्यात इलेक्शन्स आहेत, नवीन मंत्रिमंडळ येईल आणि मग कदाचित हा प्रोग्राम कंटिन्यू होईल. तर परत एकदा तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो छान प्रतिसाद दिल्याबद्दल. आणि थँक्यू डॉक्टर शुक्ल, परत एकदा तुमचे आभार आणि बोलूया. सगळ्यांना आषाढी नमस्कार प्रसाद आणि सर्व कमिटीला धन्यवाद. सॉरी आज हे स्लाइड्सचं मात्र जमलं Presentation नाही, आहे. पण हो, प्रेझेंटेशन मिळेल आणि हे रेकॉर्डिंग पण अवेलेबल होईल. एक 2-4 दिवस द्या. विकेंड झाला की आम्ही वेबसाईटवर बीएमएमच्या तुम्हाला आरोग्य संपदा जो इनिशिएटिव्ह आहे तिथे पूर्वीचे सगळे सेशनचं रेकॉर्डिंग आहे, प्लस आजच्याही सेशनचं रेकॉर्डिंग उपलब्ध होईल. आणि डॉक्टर शुक्ल, तुमची मला डॉक्टर एकनाथ नाईक यांच्याकडून संपर्क मिळाला, त्यांनाही माझे धन्यवाद कळवा. मी पण त्यांना कळवे की सुंदर सेशन झालं. थँक्यू. अवश्य अवश्य. धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांनी प्रतीक्षा केली आणि वाट पाहिली या प्रेझेंटेशनची, आणि बऱ्याच वेळ आता 12:20 सगळे टिकले. थँक्यू फॉर दॅट. येस, बाय. जय रामकृष्ण हरी. नमस्कार, बाय.